नमस्कार. अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुल्फी. केशर बदाम पिस्ता कुल्फी बनवणार आहोत. ही घरच्या घरी अतिशय सुंदर होते. उन्हाळा भरपूर बाहेर चालू आहे आणि मुलांना किंवा आपल्याला स्वतःलाही काहीतरी थंड खावंसं वाटतं. लहान मोठे सर्वांनाच कुल्फी किंवा आईस्क्रीम हा आवडता पदार्थ आहे. तर तो आपण आज बनवूया. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनिता केदार रेसिपीजच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर बेलच्या बटनवर पण क्लिक करा, म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि तुम्हाला ह्या माझ्या छान छान रेसिपीज मी अपलोड केल्या लगेच बघायला मिळतील. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर पण करा, जेणेकरून सर्वांना हे रेसिपीज बघता येईल व बनवता येतील. आता मी हे अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे. हे बघा, हे तापवून घेतलेलं आहे दूध. साई सकट घेतलं आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता याच्यावर कशी साय आलेली आहे. हे मी कंडेन्स मिल्क घेतला आहे. माझ्या चॅनलला याचा तुम्हाला व्हिडिओ मिळेलच, तो तुम्ही बघू शकता. तो बघण्याकरता अनिता केदार रेसिपीज कंडेन्स मिल्क असं सर्च केल्यावर तुम्हाला लगेच हा व्हिडिओ मिळेल. हे मी 150 ग्राम घेतला आहे. हे बाजारात पण मिल्कमेड म्हणून उपलब्ध लगेच मिळतं, पण आपण जर हे घरच्या घरी अर्धा लिटर दुधाचं बनवून ठेवलं तर आपण ते 3-4 वेळा वापरू शकतो. हे मी 100 ग्राम घेतलं आहे. ही मी साखर घेतली आहे 100 ग्राम. ही मी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे 1 टेबलस्पून. ही मी मिल्क पावडर घेतली आहे. कुठल्याही कंपनीची घ्या तुम्ही, एव्हरीडेची घ्या, पतंजलीची घ्या. ही मी 5 टेबलस्पून घेतली आहे. म्हणजे आपलं अर्धा लिटर दूध आहे, म्हणजे 500 मिलीलिटर. तर 100 ग्रामला 1 टेबलस्पून अशी मी 5 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे. हे मी 20 काड्या कोमट पाण्यात भिजत ठेवल्या. 1 टेबलस्पून पाणी घेतलं आणि त्याच्यात ह्या भिजवून ठेवल्या, किंवा तुम्ही मायक्रोवेव्हला 30 सेकंद ठेवू शकतात, म्हणजे असा छान रंग येतो. हे मी पिस्ता आणि बदाम घेतले आहे क्रश करून, आपल्याला यात घालायचे आहे. ही मी जायफळ घेतलं आहे किसून 1/2 टेबलस्पून. जायफळाने अतिशय सुंदर ह्याचा वास येतो आणि खोकला येत नाही मेन म्हणजे, त्याच्यामुळे जायफळ हे अतिशय उपयोगी असतं. तुम्हाला जर वेलची पावडर घालायची असेल तर तीही तुम्ही घालू शकतात. मी जायफळ घालते. आणि हे सजावटीकरता बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत. आता आपण आधी काय करायचं आहे, हे दूध घेऊन हे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही. हे बघा, असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकही गुठळी राहणार नाही. हे बघा, हे मिक्स झालेलं आहे कॉर्नफ्लॉवर. तसेच आपण हे मी मोठं भांडं घेतलं आहे मुद्दाम. ही मिल्क पावडर पण आपल्याला ह्याच दुधातून छान मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे गुठळ्या राहत नाही. आपलं असं आधीच काम आपण सोपं करून घेतलं ना, म्हणजे आपल्याला पटापट पदार्थ बनवता येतो. हे बघा, थोड्या दुधात पटकन हे विरघळतं. जर तुम्ही जास्त दुधात टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतात आणि मग ते आपल्याला मोडत बसायला आपला वेळ जातो. त्याकरता हे असं आपण आधी सोपं काम करून घ्यायचं. हे बघा, असं मस्त पटकन होतं बघा. एकदम छान असं मिक्स झालं आहे. अतिशय छान मिल्क पावडरने अशी रवाळ मस्त कुल्फी होते बाहेरच्यासारखी. आता आपण हे भांडं गॅसवर तापत ठेवूया. हे बघा, मी इथे गॅस चालू केलं आहे, दूध गरम करायला ठेवलं आहे. आता यात आधी आपल्याला कॉर्नफ्लॉवर शिजवून घ्यायचं आहे. हे 1 मिनिटभर दुधात छान शिजवून घ्यायचं आहे.
म्हणजे दूध घट्ट होतं लगेच. असं सतत हलवत राहायचं आहे किंवा ढवळत राहायचं आहे, जेणेकरून एका जागेवर गुठळी होणार नाही. हे बघा, मध्यम गॅस ठेवला आहे. कॉर्नफ्लॉवर दुधात छान शिजत आली आहे. हे बघा दूध कसं घट्ट झालं आहे. हे सतत पण असं हलवायचं आहे. हे बनवताना, कुल्फी बनवताना कुठेही बाजूला जाऊ नका, नाही तर खाली लागेल. हे बघा मस्त शिजले. आता मी थोडा गॅस कमी करते. हे बघा, आता आपण याच्यात मिल्क पावडर घालून घेऊया. हे बघा, आपण मिक्स करून घेतलेलं मिल्क पावडर. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे साधारण अर्धा मिनिट आपल्याला याच्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे एकजीव होईल आणि कुल्फी आपली एकदम सुंदर होईल. गॅस मध्यम करते मी, बारीक केला होता तो. हे बघा छान उकळी आली याला पण. आता आपण हे घरी बनवलेलं कंडेन्स मिल्क किंवा मिल्क मेड, हे बघा इथे तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे. असं तुम्ही नक्की बनवून ठेवा. हे पण आपल्याला यात घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं आहे. आता आपल्याला यात साखर घालून घ्यायची आहे. 100 ग्राम साखर टाकली आहे. जायफळ पण घालून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं सतत हलवत राहायचं आहे. आपण हे ड्रायफ्रूट्स पण घालून घेऊया, पिस्ता आणि बदाम. बघा कसं मस्त छान घट्ट होत चाललंय. यात आपण हे केशर पण घालून घेऊया. बघा किती छान रंग आलाय आपला. आता हे आपण पुढे आणखी एक 4 ते 5 मिनटं शिजवून घेऊया, म्हणजे हे आणखी घट्ट होईल. मग आपण कुल्फी मोल्डमध्ये घालून घेऊया याला. आधी मी शिजवून दाखवते तुम्हाला. हे बघा आपलं एकदम छान मिश्रण शिजलं आहे. कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर सगळे एकदम एकजीव झालं आहे. साधारण मी हे 5 मिनटं बोललेली, पण मी 7 मिनटं चांगलं उकळून घेतलं आहे याला, असं सतत ढवळून असं. हे बघा इथे तुम्ही बघू शकता कसं घट्ट झालेलं आहे. आणि हे थंड झाल्यावर आणखी घट्ट होणार आहे. तेव्हा मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते. हे बघा आपलं हे मिश्रण एकदम थंड छान झालेलं आहे आणि बघा छान घट्ट पण झालेलं आहे. आता आपण हे या मोल्डमध्ये भरून घेणार आहोत. हे बघा हे माझ्याकडे मोल्ड आहे, किंवा मग मोल्ड नसेल तर तुम्ही असे छोटे छोटे ग्लास असतील त्यात पण भरून ठेवू शकतात, किंवा मग असा प्लास्टिकचा डब्बा असेल अशा झाकणाचा, त्यात पण आईस्क्रीम छान होते.
किंवा ही कुल्फी मग तुम्ही कापून खाऊ शकतात. अशा डब्यात पण भरून ठेवू शकतात. आता आपण ह्या मोल्डमध्ये भरून घेणार आहोत. असे हलवून भरायचे आहे. तसं तर हे सगळं एकत्र मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. हे बघा. आणि असं झाकण लावून ठेवायचं आहे. आता आपल्याला 8 ते 10 तास वाट बघायची आहे. सगळे मी हे भरून घेते. हे बघा मी हे पूर्ण भरून घेतले आहेत. ग्लासात पण ओतलेले आहे. आता मी हे सगळं आईस बॉक्समध्ये ठेवणार आहे आणि 8-10 तासाने आपण बघूया. हे बघा आपली इथे 8 ते 10 तासांमध्ये एकदम छान कुल्फी बनलेली आहे. तुम्हाला मी दाखवते उघडून. हे बघा अतिशय सुंदर बनलेली आहे. मस्त छान झाली. आता आपण हिला आधी ही कुल्फी स्टिक किंवा काडी आहे ती अशी आत घालून घ्यायची. हे बघा. आणि सुरीने अशी साईडने सोडवून घ्यायची. हे बघा आपली अतिशय छान अशी कुल्फी तयार झालेली आहे. ही तुम्ही नक्की बनवा. अशा सगळ्या कुल्फ्या तयार झालेल्या आहे. तुम्ही नक्की बनवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर आता माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.